समोर सूरज आणि विशाल ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. सूरज विस्फोटक खेळाडू आपण नेहमीच पाहिलाय. तर 12-13 नागाव संघाचे सिनियर खेळाडू आता 40+ संघाचे खेळाडू चंद्रकांतजी पाटील हे देखील सध्या तरी मॅच ऑनलाईन या ठिकाणी एन्जॉय करतात आणि ते देखील 12-13 नागाव रेग्युलर संघाला त्यांच्या शुभेच्छा देत असताना ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पोहोचते. सूरज आणि विशाल ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. खाडी संघ एक मोठा संघ नेहमीच मानला गेला, त्याच्या आगे तेवढा ताकदवर संघ 12-13 नागाव संघ त्यांना फाईट करतोय. बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल दुपारच्या या कडक उन्हामध्ये. हा कडक सामना आपण एन्जॉय करणार आहोत. स्ट्रायकरवरती जवळजवळ जात असताना विशाल आणि नॉस्ट्रायकरवरती पाहायला मिळेल सूरज. रोहित पाटील असतील गोलंदाजी मार्गवरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. रोहित या ठिकाणी सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्ट्रायकरला फलंदाज विशाल, ऑन स्ट्राईक नॉस्ट्रायकरला फलंदाज सूरज पाहायला मिळेल. दोन्ही टीमला देऊया आपण मॅच साठी शुभेच्छा. शो ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम. तयार रोहित. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, विकेट धोक्यामध्ये आणि फटका फसलाय. विशालला परतावा लागेल माघारी. 0 या धावसंख्येवरती बाद होत असताना विशाल पहिला धक्का गावदेवी खाडी संघाला. फटका वसूल करण्याचा प्रयत्न केला विशालनं, परंतु मिस्टामिंग होतोय आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. रोहितला पहिल्याच बॉलवरती मिळते सफलता. निराशजनक सुरुवात जरूर झाली ती गावदेवी खाडी या संघाची. न्यू बॅट्समॅन करण येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा. यस, करण आलाय. करण निगुगर आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या बॉलवरती सफलता या ठिकाणी मिळाली. स्पेलची सुरुवात भरपूर चांगली झाली आहे रोहितची. सूचना असेल 12-13 नागाव संघाला देखील प्रत्येकी बॉलवरती आपण एकत्र यायचं नाहीये, हे देखील लक्षात घ्यायचंय. पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट नाम रोहित. स्ट्रायकरला फलंदाज करण. स्ट्रॉंग अपील केली होती पंचांकडे, कटाक्ष टाकलं गेलं. यावेळेस मात्र लेग बाईस चा इशारा जरूर होता पंचांच्या माध्यमातून. एकदा बी ते अंकित केली जाईल फलकावरती टीम गावदेवी खाडी संघाच्या. लेग बाईच्या स्वरूपाने सिंगल या ठिकाणी मिळते. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाईल. स्ट्रायकरला फलंदाज सूरज येतोय. सूरजकडे देखील क्षमता भरपूर आहे, कारण की आपण पाहिलं नेहमीच मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहत आलोय. तोच आता पहिल्यांदा स्ट्रायकरला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते सूरज. चेंडूवरती व्यवस्थित नजर आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, त्यामुळे तो हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. रोहित भरपूर चांगलं षटक आतापर्यंत हाताळत असताना आपल्या टीमसाठी दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू भरपूर ऑप्शनच्या बाहेर जात होता. पंच सांगत असताना वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 2 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ रोहितचं. ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू आदळलाय. फुल टॉस चेंडू होता जवळ परंतु बॅटवरती येत नाही आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्णपणे शांत
ठेवण्याचं काम केलं खाडी संघाच्या खेळाडूंना. गोलंदाज रोहितनं आतापर्यंत चेंडू आपण पाहिले तर 4 चेंडू हाताळले, धावा खर्च केल्या फक्त 2. अजून एक चांगला चेंडू, क्या बात आहे. थोडेसे ऑप्शन वरती आले होते, फटका ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता सूरजचा, परंतु अजिबात संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. शुभम फुलोरे यांचं देखील आगमन होते. मोस्ट वेलकम, स्वागत असेल आपलं देखील. बॅटची खालची काढा लागते, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती, कारण की या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च करतोय गोलंदाज रोहित आणि एक महत्वपूर्ण विकेट विशालची त्यानं कॅरी केली आहे. टीम गावदेवी खाडी पोहोचली आहे 1 गडी बाद, फक्त 2 या आकड्यावरती. डीजे पहिल्या षटकामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळाली. धावा आल्या नाहीयेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोठा फटका एकही नाहीये, फक्त 2 धावा आपण पाहिल्या. एक लेग बाईस, नंतर एक वाईटची धावा आपण पाहिली. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज राकेश. 3 खेळाडू आता तुम्हाला 30 गज घराच्या बाहेर पाहायला मिळतील. मिड विकेट, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. राकेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. स्ट्राईक इनला फलंदाज करण ऑन स्ट्राईक. गरज आहे मोठ्या फटक्यांची पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा व्यवस्थित संपर्क नाहीये, बॅटची खालची कडा, पुन्हा एकदा तोच रिप्लाय पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित, फक्त 2 धावा स्कोरबोर्ड वरती. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. राकेश तयार. एज लागली आणि यस, एज इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. करणला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतोय गावदेवी खाडी संघाला. करण बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकामध्ये आता करण देखील या ठिकाणी बाद झाला. ज्या प्रकारे रोहितनं सुरुवात केली आपल्या षटकाची, त्याच प्रकारची सुरुवात या ठिकाणी सेकंड ओव्हरमध्ये करत असताना राकेश देखील विकेट प्राप्त केली. न्यू बॅट्समॅन, नवीन खेळाडू सौरभ आलाय मैदानाच्या आतमध्ये. सौरभ म्हात्रे. चला जास्त वेळ घ्यायचा नाही आपण. राकेश लगेच आपण तयार व्हायचे. सौरभ ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. थोडेसे ऑप्शनवरती आले होते, फटका खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या दिशेला, परंतु अजिबात पुन्हा एकदा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. लगातार डॉट बॉल येत आहेत, धावा येत नाहीयेत. फक्त 2च धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 9 चेंडूंचा जवळजवळ खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. या षटकातील 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. राकेश तयार. ओव्हर द विकेट ना. फटका चांगला, यावेळेस प्रॉपर कनेक्शन. ओव्हर पिच बॉल होता, त्याला लॉफ केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय फलंदाज. सौरभच्या बॅटमधला पहिला धमाका, बिग हिट षटकार. चला बॉल द्यायचा लगेच मैदानाच्या आतमध्ये. षटकार आलाय सौरभच्या बॅटमधनं. षटकारांना धावसंख्या पुढे सरकेल 8 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये याच मोठ्या फटक्यांची नक्कीच आवश्यकता जरूर असे प्रत्येकी संघाला. चला व्हॉलंटियर्स आमचे देखील तिथे जायचं आपण. व्हॉलंटियर्स पाठवायचे आपण, लक्ष असू द्या नक्कीच आयोजन करता.
तयार राकेश पुन्हा एकदा स्ट्राईक केला फलंदाज सौरभ ऑन स्ट्राईक. गती कमी केली होती बॉलची तरी देखील हा चेंडू देखील पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सौरभच्या बॅटमननं अजून एक मोठा फटका, दुसरा षटकार. लगातार षटकार येत आहेत. ज्या आपण पाहिले धावसंख्येची गरज होती, धावा भरपूर कमी होत्या, फक्त 2 धावा होत्या 9 चेंडूमध्ये, आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. अर्थातच टीम पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. षटकातील अजून एक चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल. थोडंसं आता मागडं षटक जरूर राहिले राकेशचं, कारण की 5 बॉल आतापर्यंत त्यानं हाताळलेत आणि एकूण 1 विकेट आणि 12 धावा आता त्यानं 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात. चला मॅच बॉल या ठिकाणी येत असताना मॅच बॉल येतोय. 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. फिल्डिंग लावून घ्यायचे 12-13 नागाव संघ. धावसंख्या 14 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचा चेंडू या षटकातील. स्ट्राईक केला फलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतील. लागोपाठचे 2 षटकार आलेत. सौरभ ऑन स्ट्राईक. राकेश तयार, कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल का? ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास, समोर खेळत्या शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. येस, डॉट बॉलची समाप्ती. 2 षटक कंप्लीट. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिल्या धावा फक्त 2. या षटकामध्ये धावा आल्यात 12 आणि टीमची टोटल गावदेवी खाडी संघ पोहोचली 2 गडी बाद 14 या आकड्यावरती. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो ना की फलकावरती 14 धावा आहेत. पॉवर पे इथून समाप्त झालाय. पॉवर पे मध्ये ज्या धावांची गरज होती तेवढ्या धावा तर नाही आहेत, परंतु 14 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सन्माननीय किसनजी गोरपेकर साहेबांचं देखील आगमन होतंय. या पण व्यासपीठावरती आपलं आई गावदेवी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. पॉवर पे समाप्त. क्षेत्ररक्षण इथून पूर्णपणे विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. इथून कशा प्रकारे बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण की सलामीवीर आपण पाहिलं सूरज अद्यापही शांत आहे. 4 चेंडूचा सामना त्याने केलाय. एक धावा अद्यापही त्याच्या बॅटमध्ये आले नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला करण बाद झाल्यानंतर, विशाल बाद झाल्यानंतर सौरभनं मात्र 2 षटकार जरूर दाखवलेत आपल्या बॅटमधून. राज येतोय तिसऱ्या षटकामध्ये. मिड विकेट, त्यानंतर आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू, वाईडिश लॉंग ऑफ आणि कव्हरमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. राज तयार. सूरजसाठी हा बॉल. यस, फक्त दिशा दिले. जेंटल टच करतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. सूरजच्या बॅटमधला पहिला चौकार. चौकार आलाय. नक्कीच पाहिलं सूरजनं की चेंडू नक्कीच ऑप्शनच्या थोडासा बाहेर जात होता. फक्त दिशा देण्याचं काम केलं. गोलंदाजीच्या वेगाचा वापर स्वतः करत असताना या फटक्यावरती सूरज फौजदार. टीमची टोटल 18 वरती आपल्याला पाहायला मिळते. अनेक सारे रेकॉर्ड याच खेळाडूच्या नावावरती आपण पाहत आलो आहे. गावदेवी खाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सूरज पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती. राज ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळतोय. फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न. मिस्टा आम्ही खेळाडू भरपूर दूरवर आलेत, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धावा या ठिकाणी मिळतील या बॉलवरती. 2ने धावफलक मात्र पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक मार्ग असते.
12-13 नागाव संघ देखील एक मोठा संघ आहे. त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एक चांगले टार्गेट सेट करणं तितकंच महत्त्वाचं असेल गावदेवी खाडी संघाला. खाडी संघ म्हटलं तर नक्कीच दिनेशजी हिरामन साहेब यांचं नेहमीच आपण आठवण नेहमीच होते. चांगला चेंडू यावेळेस मात्र सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून वेग भरपूर पाहायला मिळाला या बॉलवरती. डॉट बॉलची समाप्ती. थोडेसे डग झाले फटका खेळण्यामध्ये, थोडेसे झुकले जरूर होते, व्यवस्थित कनेक्शन नाहीये बॅटकडे असेल. धावसंख्या 21, 21 धावा धाव फलकावरती. षटकामध्ये नक्कीच या ठिकाणी आपण पाहिले गेले तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय राज एक चौकार आल्यानंतर. ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील सौरभ, 2 षटकार आले त्यांच्या बॅटमधनं. रिव्हर्स अटेन करतायत, दुधारी तलवारचा वापर सक्षम ठरतायत. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभच्या बॅटमध्ये जो अजून एक मोठा फटका, चौकार. चौकार आलाय, धावा येणं फार महत्वाचं आहे आणि त्या धावा कशा का नाही, परंतु स्टान चेंज केला. चौकाराला धावसंख्या फलकावरती लागल्या 25, 25 धावा. अजून एकदा रिव्हर्स, यावेळेस मात्र उंची जास्त आहे, लांबी देखील पाहावी लागेल. खेळाडू जरूर उपस्थित होते, प्रयत्न केले, परंतु अंतिम मोमेंटला झेल ड्रॉप या ठिकाणी केला जाईल. धावा मिळतात 2, तिसरीचा प्रयत्न होतोय. जीवदान या ठिकाणी दिले जाईल जरूर सौरभला. षटक कंप्लीट होत आहे त्या ठिकाणी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती गावदेवी खाडी संघ 27, 27 धावा धाव फलकावरती. ड्रिंक स्टॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल तोपर्यंत आपण जाऊया डीजे माशरकडे. मध्ये आणि ड्रिंक्स स्टॉल आता लगेच बाहेर यायचे आपण. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटक कंप्लीट होत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिले एकूण फक्त 2 होत्या. रोहितनं भरपूर चांगलं षटक हाताळलं पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर राकेश आले, राकेशनं मात्र सुरुवात चांगली केली होती षटकाची. नंतरच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले, तो त्यानं 14 धावा खर्च केल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये राज या ठिकाणी मागण्यात होतं 13 धावेचं षटक त्यानं हाताळलं. टोटल धावसंख्या गावदेवी खाडी संघ 27, 27 या आकड्यावरती. सुरेंद्र भोईर यांचं देखील आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती, जे नारिवीचे एक लेजंड क्रिकेटर आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आई गावदेवी चषकामध्ये. 4थं षटक सूरज अद्याप मैदानाच्या आतमध्ये असेल, त्याला साथ देतोय तो म्हणजेच सौरभ देखील. दोघांकडनं चांगली बॅटिंग आता सध्या तरी मागच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आहे. अजूनही गरज आहे ती म्हणजेच एक चांगल्या फटकेबाजीची टीम गावदेवी खाडीला. दुसऱ्या गेम आपण पाहतोय गोलंदाज येतोय 4थ्या ओव्हरमध्ये. रोहित येतोय, या स्ट्रॉंग अपील आणि एज लागली सांगत असताना पंच आमचे मनोज पवार सर. आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट डाऊन. या मॅचची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. सूरज फौजदार बॅक टू द पवेलियन.
ज्या ठिकाणी बाद झालाय. रोहितचं मी कौतुक करेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आले. ज्या प्रकारे पार्टनरशिप आता घडत होती मैदानाच्या आतमध्ये, त्या पार्टनरशिपला लगेचच ब्रेक लावण्याचं काम या पहिल्याच बॉलवरती सेकंड स्पेलमध्ये रोहित करत असताना. विकेटचं बदल, सूरज बॅक टू द डगआउट. नवीन खेळाडू प्रल्हाद आलाय मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. रेकॉर्ड आमच्यापर्यंत, माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. प्रल्हाद पाटील ज्यांनी मात्र 2022 मध्ये खरं त्यानं 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम त्यांनी रचला होता. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मिडल ऑर्डरमध्ये नक्कीच येत असताना खेळण्यासाठी. आणि अद्यापही गरज आहे टीमला, षटकारांचीच गरज आहे, मोठ्या धावसंख्येची गरज आहे अद्याप स्कोरबोर्डवरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस शॉर्ट स्क्वेअरला खेळाडू उपस्थित, एकदा ते मिळते. सिंगलला खातं खुलवेल प्रल्हाद यांचं. धावसंख्या 28, 28 धावा धावफलकावरती. रोहित भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 2, त्यानंतर आता देखील सुरुवात चांगली झाली सेकंड स्पेलची. दुसऱ्या एंडला 2 षटकार आपण पाहिलेत. तो सौरभ देखील मैदानाच्या आतमध्ये असतील. क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. सौरभच्या बॅटमध्ये आलाय षटकार नंबर 3. प्रॉपर टायमिंग, त्यानंतर बॉटम हँडचा देखील भरपूर चांगला वापर केला या फटक्यावरती. नक्कीच सौरभला आठवण करून दिली नक्कीच विराट कोहलीशी. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतो, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे फलकावरती. 34, 34 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 7 चेंडूचा सामना करतो व्यक्ती 24 च्या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना. तीन षटकार आपल्याला पाहायला मिळाले सौरभच्या बॅटमध्ये. येस, यावेळेस मात्र गॅपमध्ये चेंडू असेल. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका येतोय, अजून मिळते धावा 4. धावांचा वेग या ठिकाणी आता या षटकामध्ये वाढला जातोय. रोहित देखील थोडासा मागडा ठरत असताना या षटकामध्ये. अजून एक वन्स अगेन. क्या बात आहे. लागोपाठ षटकारांची आतिषबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. सौरभ ऑन फायर. षटकार. आकड्यावरती ज्या धावसंख्येची गरज होती खऱ्या अर्थाने 4थ्या षटकापर्यंत ती धावसंख्या आता लावली आहे स्कोरबोर्ड वरती. सौरभच्या जोरावरती टीम गावदेवी खाडीने 44, 44 धावा, 3 मोठे फटके आणि सौरभ खेळतो वैयक्तिक 34 आणि अजून एक मोठा फटका. क्या बात आहे. सर्व बाजूला फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभ आणि आता देखील षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या पोहोचली फलकावरती. 50 कंप्लीट झाले. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. गावदेवी खाडी टीम ती 40 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना सौरभ आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 50 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी. सो आपण पाहिलं रोहित ज्यानं मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, त्याला मात्र आता या षटकामध्ये पूर्णपणे नक्कीच धावा खर्च करताना आपण पाहायला मिळालं. कारण की सुरुवातीला पहिल्या बॉलवरती सूरजची विकेट त्याने कॅरी केली. नंतर डॉट बॉल आपण पाहिला, एक सिंगल आली माफ करा, त्यानंतर स्ट्राईक मिळाली ती सौरभला आणि लगोपाठ 4 चेंडू 4 मोठे फटके, 3 षटकार, 1 चौकार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचं षटक स्लो गोरचं षटक असे सिद्धू येतोय गोलंदाजी मार्कवरती. डेट ओव्हरच्या षटकामध्ये स्ट्रायकनला फलंदाज हार्ड हिटर प्रल्हाद आपल्याला पाहायला मिळतील स्ट्रायकनवरती.
राऊंड द विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र थोडासा पडल्यानंतर टर्न होत असताना आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेत असताना थोडेसे बाहेर देखील आले होते ऑप्शनवरती फटका खेळण्यासाठी. प्रल्हाद संपर्क नाही आहे, डॉट बॉल आलाय. राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअरचा खेळाडू जज करतोय, झेल मिळत नाहीये. स्क्वेअरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फेकी येते, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? आणि येस, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या नक्कीच 52, 52 धावा धावफलकावरती. सध्या तरी मी तर म्हणेन स्ट्राईक सौरभला देणे देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण की त्याच्या बॅटमधनं खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे, चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले आहेत. 10 चेंडू आणि 40 या धावसंख्येवरती सध्या तरी तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित अद्याप 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. जेंटल टच दिशा दिली आहे फक्त आणि आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल झालाय, आलाय प्रल्हाद यांच्या बॅटमधनं चौकार. सिक्स अब तक 56 धावा धावफलकावरती. धावसंख्या भरपूर चांगली आता स्कोरबोर्डवरती लागली गेली. फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचलाय. गावदेवी खाडी संघ अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि बॅट या ठिकाणी चेंज करण्यात आली आहे प्रल्हाद यांच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, खेळाडू येथील वेगानं एकच धावेवरती समाधान मानताय. सौरभला स्ट्राईक या ठिकाणी देण्याचा प्रयत्न. धावसंख्या 57, 57 धावा धावफलकावरती. यस, 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या शेवटच्या षटकातील. आज आपण पाहिलं नक्कीच 77, 77 धावा देखील ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. जीजी स्पोर्ट वाकळण संघानं लक फॅक्टर कुठेतरी नक्कीच ऑन आहे. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला जातोय, विकेट किपर बीट झाले होते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 22च्या स्वरूपाने या धावा मिळतील. रिव्हर्स अटेंड केला होता सौरभनं. धावा मिळत आहेत 2, धावसंख्या 59 वरती पोहोचली आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक थोडासा जरूर पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न होता, अपील जोरदार आणि यस फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती मिळते सफलता आणि षटक कंप्लीट होतात 5. प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच गावदेवी खाडी टीमला बनवले 59 डावा, 60 डावेचं लक्ष उभं केलंय 12-13 नागाव या टीम समोर. चला टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. सेकंड राऊंडचा पहिला मॅच असेल. सोनारपाडा विपक्ष जीजी स्पोर्ट वाकळण. अनेक साऱ्या वेळा आपण या लढती पाहिल्यात आणि यावेळेस देखील आता ती लढत यावर्षी आपल्याला पाहायला मिळते. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 59 डावेची गरज या मॅचमध्ये असेल टीम 12-13 नागाव या संघाला. आणि नक्कीच सेकंड इनिंगमध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूया आपण मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा येतील याच गावचा गोड आवाज आमचे मार्गदर्शक जगदीशजी पाटील ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्व प्रेक्षक वर्गाचं, मान्यवरांचं आणि खेळाडूंचं स्वागत. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून पाहायला मिळाला. चेंडू जाईल तिसऱ्या टप्प्यावरती सीमा पार. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण, प्रहार, मिळतील त्या 4 धावा. पहिल्या चेंडूवर रोहित पाटीलच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका चांगल्या गॅप मध्ये, चेंडू मात्र गोळीच्या वेगाने दन 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 करत 4 रन्स. त्यानंतर डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप वेगाने फेकला जातोय चेंडू. थोडंसं गती परिवर्तन केलंय. पहिला चेंडू पाहिला मिडल स्टंपला, त्याच्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून चेंडू एखादा डॉट कसं जाईल, एखादी विकेट कशी मिळेल याच्याकडेच कदाचित लक्ष असेल गौरव सौरभचा. फुल टॉस, एकेरी स्वरूपाची धाव. सुरुवातीला 2 चौकार, त्याच्यानंतर 2 चेंडू डॉट, आता सिंगल आली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि 5 चेंडूवरती जर पाहिलं तर फक्त 9 धाबा बनवायच्या. त्या धाबा 60, 12ची सरासरी. आस्किंग रन रेट 12.00 हा प्रति षटकामागे प्रति ओव्हर मध्ये ठेवायचा आहे. चला टॉससाठी या. वाकलन आणि सोनारपाडा याच सोनारपाडा टीम. राकेश पाटील हलक्या हाताने स्टेअर करतोय. चेंडू चाललाय शॉर्ट लेगला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न
थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा अंकित केल्यात स्कोरबोर्डवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 चौकार आले. त्याच्यानंतर मात्र सौरभची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकात बिनबाद 11. थँक्यू. तर आमचे बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे नवीन वडवली स्पर्धेला शुभेच्छा देतात. स्पर्धेमध्ये गेले 4 दिवस ते यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात. मात्र त्यांनी कुठे काय कमी आहे, कमतरता आहे हे मात्र त्यांनी दाखवले आहे. कारण ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती जेवढी बदलापूरची जबाबदारी आहे तेवढीच मात्र क्रिकेट खेळण्याची जबाबदारी सुद्धा आहे. ते सुद्धा सांगितलंय. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. पुन्हा एकदा त्यांचं सतोष आभार. थँक्यू सो मच संतोषजी पाटील, संतोषजी म्हात्रे सर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा स्कोरबोर्डवरती आल्या. जमेची बाजू नागाव संघाची असेल की अद्याप विकेट गेली नाहीये. रोहित पाटील आणि राकेश पाटील हे ओपनिंग प्लेयर जोडी. गोलंदाज पाहतोय आपण विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं षटक. उडवण्याचा प्रयत्न कव्हरच्या वळून 2 फील्ड चेंडूच्या मागे धावतात. मात्र चेंडूला उचललं जाते तोपर्यंत 2 धावा. दोन धावा पाहायला मिळाल्या. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा उडवला. फटका चांगला आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक होता. अगदी त्याच्या डोक्याच्या वरून जात असताना चेंडू लॉंग ऑफला. 4 या धावसंख्येसाठी. गुड शॉट. मधून तिसरा चौकार पाहायला मिळाला. चला सोनारपाडा टीम टॉस साठी रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा राहील प्रयत्न. 2 धावा मिळत असताना अगोदर चौकार होता. त्याच्यानंतर या 2 धावा. विशाल म्हात्रेला पाहतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरं षटक टीमच्या वतीने. 60 या धावसंख्येचं लक्ष्य आहे. 12ची सरासरी कायम ठेवायची आहे. कायम ठेवून मात्र सामना जिंकायचा आहे. त्यामुळे आता 60 धावा बनवाव्या लागतील. स्कोर 19. पुन्हा एकदा मिड ऑफला फिल्डर आहेत. सूरज फौजदार होते. आता मात्र धाव मिळाला नाहीये. सुरुवातीला आक्रमण पाहायला मिळालं. त्याच्यानंतर सिंगल डबल वरती काम चालवलंय. अशा परिस्थितीत पाहतोय आता एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी होत असताना विशाल म्हात्रेची पाहतोय आपण. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचा
हा शेवटचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, पॉवरफुल फटका राकेश पाटीलच्या बॅट मधून येतोय. शानदार षटकार. चला आता फिल्डिंग लावून घ्या. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्या. 26 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्यात विदाउट विकेट. चला टॉस केलं जाईल. प्रेमनाथ पाटील चे शुभ असे टॉस. चला वाकळ आणि सोनारपाडा. चला टॉस केला जाईल. आमचे प्रेमनाथ पाटील आहेत, त्यांचे शुभ असे टॉस करतोय. सोनारपाडा आणि वाकळण पहिल्या फेरीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. वाकण. चला पॉवर प्लेची 2 षटकं संपली, जेथे 26 धाबा आल्या. 18 चेंडू 34 धावसंख्येची गरज. किसन गोरपेकर या मंचावरती या. खाली नको, वरती या. तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे, आमच्या व्यासपीठावरती. आणि 2 धावा. यास गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ पाहिला आणि या 2 धावा पूर्ण करत असताना 17 चेंडू अद्याप 32 धावसंख्येची गरज आहे. ज्यावेळेस मात्र यूट्यूबच्या वाहिन्या बऱ्याच आल्या, मात्र आमचा फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह असतो ना कृष्णाजी मात्रे यांचा, तेव्हा मात्र कॅल्क्युलेटरची गरज लागत नाहीये. ते पहिल्यापासून सांगत असतात किती बॉलमध्ये किती बनवायचे आहेत, कोणी किती बनवल्या, कोण किती वेळा घरी जाऊन आला. हे सर्व लेखाजोखा त्यांच्याकडे असतो. एकेरी स्वरूपाची धाव रोहितला मिळत असताना मागच्या षटकाचा विचार केला तर राकेशच्या बॅटमधून षटकार आला. जी अपेक्षा होती त्याच्या पाठीराख्यानं की एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, म्हणजे तो फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि गोलंदाज आता सौरभ. सौरभ मात्रेला पाहतोय, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं. 11 धाबा खर्च केल्या पॉवर प्लेमध्ये. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन, कारण त्यांना माहीत आहे राकेश सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण हे सीमारेषेवरती तैनात करणं पसंत केलंय. यावेळेस पूल करायचा होता, फटका फसला की काय हवेमध्ये. झेल टिपला जातोय डीप मिड विकेटला. जाळ्यामध्ये माशाला अडकवलंय. विशाल मात्रेने सुरेख सुंदर झेल टिपला जातोय. या मॅचची ही गोल्डन विकेट.
शानदार होता, मात्र ताकद थोडीशी कमी पडली आणि काऊ कॉर्नरच्या दिशेला जिथे सर्वाधिक मोठी बाउंड्री आहे, लांब बाउंड्री आहे, तेथे मात्र झेल स्वीकारला गेला. विशाल मात्रेला माहित होतं या विकेटची किंमत काय, स्वतःला स्टेज केलं. चला फास्ट घ्या, जास्त वेळ नको, अद्याप बरेच सामने पेंडिंग आहेत. फास्ट घ्या. डावकऱ्या त्याचा फलंदाज सिद्धू भोईर. चांगला चांगला चेंडू होता सबरचा. यावेळेला विकेट मिळाल्यानंतर डॉट बॉल पुन्हा एकदा येत असताना 2 षटक म्हणजे चांगल्या स्थितीत होता नागाव संघ, जिथे एकही विकेट गेली नव्हती. मग तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, विकेट मिळाली, त्यामुळे थोडंसं प्रेशर आता मात्र आपल्याला क्रिएट होताना पाहा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. यावेळेस फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, षटकार. षटकार आलाय 6 या धावसंख्येने. 35 13 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे अद्याप. शेवटचा चेंडू या ओव्हरमध्ये सिद्धूने पहिला बॉल डॉट केला, त्याच्यानंतर मात्र षटकार येत असताना पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केला होता, पंच वाईड चिकून करत असताना सचिन कडू सर, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेगला मनोज पवार, स्टँडिंग पंच. ओ चांगला चेंडू, अगदी सरप्राइझिंग डिलिव्हरी, फलंदाजाला बीट केलं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 36. गरज आहे 12 चेंडू 24 धावसंख्येची. पुन्हा एकदा 12चा रन रेट आपल्याला कायमस्वरूपी पहा मिळतोय. नागाव संघाला बनवायचे आहेत 12 मध्ये 24. डीजे होल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ नको. 12 मध्ये 24 बनवायचे आहेत नागाव संघाला, जेथे 60 या धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करतोय.
आज मात्र दोन खेळाडू उपस्थितीत नाही आहेत. सूरज मांडवी सारखा एक अष्टपैलू खेळाडू, त्याचबरोबर बंटी जो हार्ड हिटर आहे, राजेश नाही आहे. त्यामुळे कुठे का होईना फलंदाजांना आता जेवढं केलंय तेवढं पुढेच करायचं आहे. 12मध्ये 24 बनवायचे आहेत. त्यामुळे सिद्धू पाटील आणि त्याचबरोबर सिद्धू भोईर आणि त्याचबरोबर रोहित पाटील या जोडीला मात्र आता बरेच काही करावे लागेल. येणारी 2 षटकं खाडी संघासाठी बरेच काही सांगून जातील. जिथे विशालचं एक षटक असेल फार महत्त्वाचं राहील, कारण एक जुना जाणता त्यांचा गोलंदाज आहे टीमचा. त्यामुळे 12मध्ये 24 बनवाव्यात लागतील. गोलंदाज पाहतोय आपण चौथं षटक सूरज बैकरला पाहतोय आपण. रोहित पाटील स्ट्राईक वरती, ज्याने चौकाराने आगाज केला, या सामन्याची सुरुवात केली. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा चांगला होता, कव्हरच्या वरून खेळायचं होतं. डॉट बॉल आलाय. 11मध्ये 24 बनवायचे आहेत. अद्याप 23 धाबा सुद्धा चालतील नागाव संघाला, कारण आपला नियम आहे की अगोदर विकेट त्याच्यानंतर टॉस. फुल टॉस, मिड ऑफचा फिल्डर होता, त्याच्या अगदी जवळून काढलाय. खराब फिल्डिंग. जेथे 1 धाव होती तिथे मात्र या 3 धावा म्हणजे चौकार मिळालाय. 4 रन्स. थँक्यू. 4 धावा पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती उचलायचं होतं, मिसफील्ड झाली आहे. 2 धाबा घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला गेलाय. दोन्ही लेफ्टी बॅट्समन. 9 चेंडू 19 धाबा, 18 सुद्धा चालतील. यावेळेस स्टॉपेज. झेल उडालाय. कोण टिपेल, कीपर की बॉलर? अलगद झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. सण पहा मिळतोय. थोडीशी बातचीत. रोहित सलामीचा बॅट्समन अद्याप मैदानामध्ये. 8 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे अद्याप नागाव संघाला. छळा 60 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. फुलटॉस. फायदा उठू शकले नाहीये. टॉपेज आहे ठिकाणी पाहावं लागेल. आणि ते फलंदाज 5 झाल्यात. आणखीन एक धक्का लागलाय.
लागोपाठची विकेट मिळाली. या ओव्हरमध्ये पाहतोय सूरज बाईकरला अत्यंत चांगली गोलंदाजी करत असताना किरण स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा एज हॅट्रिक करण होते त्या ठिकाणी. झेल स्वीकारला जातोय. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली सूरज बाईकरची. आणि आता थोडस सामना जड जाईल तो मात्र नागाव टीमला. कारण आता बनवायचे आहेत 6 चेंडू 19 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. सहा चेंडू 19. आता धाबा कराव्याच आहेत करायचेच आहेत तुम्हाला आता. गोलंदाज आतिश शेवटचं षटक. आतिश मात्रेला पाहतोय. 6 मध्ये 19. रोहित पाटील स्ट्राईक वरती सलामीचा फलंदाज. पहिलाच बॉल ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. टीप मध्ये फिल्डर आहे थोडेसे फंबल त्याचा फायदा उचलत असताना आता फलंदाज रनआउट. 5 मध्ये 18 डीजे. थँक्यू. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहतोय. डॉट बॉल. 4 चेंडू 18. चार चेंडू 18 धावसंख्येची गरज. एज लागतोय. वाह चांगलं किपिंग पाहायला मिळालं. अगदी चेंडूला अडवला 4 धावा वाचवल्या. एवढ्या वेगाने चेंडू चालला होता. नाहीये पटका व्यवस्थित बॅट वरती मिडल नाहीये. फक्त औपचारिकता मॅच मध्ये पाहा मिळते जेथे सामना असं वाटलं की नागाव संघ सहजरित्या चेस करेल या धाबा. कारण सुरुवात सुद्धा चांगली झाली. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या ओव्हर पर्यंत चांगल्या स्थितीत होता संघ. 12 मध्ये 24 माग नव्हत्या. एकच विकेट गेली होती. मग त्यानंतर चौथ्या ओव्हर मध्ये ठराविक अंतराने विकेट गेल्या आणि त्यामुळे त्यांना आता सामना जास्त जड झाला.
फुल टॉस आणि सामना येथे विजय ठरत असताना गावदेवी संघ खाडी